खरेडीमध्ये ड्रेनेज सफाईच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ. चेंबरमधून मलयुक्त घाण ही काढून सदर ठिकाणी ठेवणं योग्य आहे का? ती सुकल्याच्या नंतरच घेऊन जाणं बंधनकारक आहे? चला ऐकू जरा साहेबांच्या तोंडी. कांबळे साहेब बघा काय म्हणत आहेत. काय करताय? खाली टाकताय का? खाली टाकताय. मग गाडी नव्हती तर कशाला आले काढायला का? वल्ला घेऊन जात नाही आम्ही. अरे वल्ला घेऊन जात नाही ना, वल्लाच घेऊन जायला लागतो. नाही घेऊन जात आम्ही. नाही घेऊन जात का? घेऊन जातो आता. दुसऱ्या दिवशी म्हणजे सुकल्याच्या नंतरच घेऊन जायचं. त्याच्या आधी घेऊन जायचं नाही अजिबात. रूल्स आहेत ना तुमचे? कुणी सांगितलं? हे डमदारीने सांगितलं ठेकेदारांनी? ठेकेदार कशाला सांगतो? मग कुणाचं डोकं हे? तुझं डोकं आहेस दादा? तुझं डोकं हे? वल्ला लेबरला सुद्धा हे पाणी कसं? अरे मला एक साधी सिंपल गोष्ट, हे डोकं नाही का सुकल्याच्या नंतर घेऊन जायचं? कॉर्पोरेशनने सांगितलं, तुझ्या ठेकेदारांनी सांगितलं, तर तुझं डोकं स्वतःच आहे? सांग मला, कुणाचं डोकं आहे? म्हणजे ज्या रस्त्यावरून शालेय मुळे जातात, ज्या रस्त्यावरती शालेय मुलं खेळतात, ज्या रस्त्यावरती नागरिक, महिला, वृद्ध, वाहन चालक जातात, त्या रस्त्यावर ड्रेनेजचा घाणेरडा घाण टाकणे हे योग्य आहे का? याची जबाबदारी कोण घेणार? सगळ्यात गंभीर बाब म्हणजे जे कर्मचारी सदर ठिकाणी काम करत आहेत त्यांचे सेफ्टी कंप्लायन्स देखील नाही, त्यांना कुठल्याही प्रकारे कामगार आयुक्तांचे ID देखील नाही. म्हणजे ठेकेदार फक्त स्वतःचे खिसे भरत आहे, त्याला सामान्य जनतेचं काही पडलं नाही. जे कामगार त्याच्यासाठी काम करतात त्यांचं देखील त्याला काहीही पडलं नाही. हे आहेत पुणे महानगरपालिकेचे चंद्रावरून आणलेले ठेकेदार. हा संपूर्ण प्रकार साधा निष्काळजीपणाचा नाही, हा सार्वजनिक आरोग्य, नागरिकांची सुरक्षा थेट खेळ आहे. ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे. असं जर तुमच्या भागामध्ये होत असेल तर तक्रार कुठे करायची व कशी करायची त्याचा संपूर्ण तक्रारी अर्जाचा नमुना शेवटला जोडला आहे. धन्यवाद.